बातमी अमरावतीमधून। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रवीण पोटे आणि रवी राणा यांनी सदिच्छा भेट घेतली। दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर संपुष्टात आल्याची आता चर्चा रंगते। रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये ही बैठक झाली। अमरावती विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। प्रवीण पोटे आणि रवी राणा यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे। तर याच भेटी दरम्यान जो राजकीय वैर होता तो दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर आता संपुष्टात आल्याची सुद्धा चर्चा रंगत आहे। बातमी कोकणातून। सिंधुदुर्गात नर्सरी व्यवसाय तेजीत पाहायला मिळतोय। पावसाळी हंगाम सुरू झाल्याने आता नर्सरी व्यवसाय सुरू आहे। नर्सरीतून आंबा, काजू आणि रोपांची विक्री आता जोरदार सुरू आहे। पावसाळा सुरू झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ तसेच फुलांच्या नर्सरीमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येते। यामध्ये प्रामुख्याने आंबा आणि काजू रोपांची खरेदी केली जाते। अगदी कोल्हापूर, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, सांगली, सातारा, कर्नाटकमधील बेळगाव, निपाणी, गोवा या भागातून नागरिक रोपांच्या खरेदीसाठी येतात। येथील नर्सरी व्यावसायिक वर्षभर रोपे तयार करून पावसाळी हंगामात ती विक्रीसाठी आणतात। नंबर 4 नंबर काजूची झाडे घेतलेली आहेत आपण, आणि ह्याच्या अगोदर पण आपण इथली नेलेली आहेत झाडे 2 वर्षापूर्वी। ती पण आपली आता झाडं लागायला सुरू झाली आहेत, चांगल्या पद्धतीने लागतात आणि हा कोकणातली झाडं नेल्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतोय। महाराष्ट्रात म्हणायचं झालं तर आजरा, आपल्याकडे भुदरगड, राधानगरी, कोल्हापूरला अशा ठिकाणी आपली जातात कलमं। सीजन आता एक पाऊस पडला, मे महिन्याचा पाऊस पडून गेला, सीजन चालू होतो। मग तुम्ही आधी ही रोपाची कधी तयार करता, काय कसं असतं याचं? हे 1 वर्षाचं कलम असतं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचे कलम असतात। ह्या सीझनला आपण तयार करतो, ते पुढच्या वर्षी विक्रीसाठी योग्य असतात। बनावट सह्याद्वारे पुणे पालिकेची फसवणूक करण्यात आली। शहरी गरीब योजनेतील हा प्रकार समोर आला। अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या नावाने सुद्धा योजनांचा लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला। पालिकेने मगरम रुग्णालय विरोधात शिवाजीनगर या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। चौदा जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो। तसंच त्याच्या 1 दिवस अगोदर आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला असतो। त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर दादर, शिवाजी पार्क या परिसरामध्ये मोठ्या संख्येने बॅनरबाजी ती आहे करण्यात आलेली आहे। शिवसेना भवनच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत। त्या बॅनरमध्ये आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आमदार आदित्य ठाकरे यांचे दोघांचेही फोटो एकाच बॅनरवरती झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांकडून किंवा इतर लोकांकडून हे जे बॅनरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्याकडून देखील हा बॅनर लावण्यात आलेला आहे। यामध्ये आम्हाला प्रामुख्याने पाहायला मिळतंय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे एकत्र जे बॅनर आहेत ते झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम जे आहे ते राबवले जात असतात। यावर्षी जर आपण पाहिलं तर मनसेकडून एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे। त्या अनुषंगाने यावर्षी राज ठाकरे यांच्या बर्थडे निमित्त अर्थातच 14 जूनला सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत मोटरसायकल ग्राहकांना प्रति लिटर 5 रुपयांची सूट जी आहे ते पेट्रोल पंप इथे देण्यात येणार आहे। मुंबईत अशा बऱ्याच ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी असे बॅनर झळकत आहेत त्या ठिकाणी पेट्रोल पंपवरती 5 रुपये सूट मोटरसायकल ग्राहकांना मिळणार आहे। विविध उपक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतात आणि मनसेकडून हा आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो नक्कीच ग्राहकांना एक सुखद असा आनंद देणारा आहे। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत असते। महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावरती येऊन राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।